वाढदिवसाची खूप शुभेच्छा. थँक्यू. भागू, हॅपी बर्थडे. चला, भागूला तिच्या लाडक्या भावाकडनं शुभेच्छा मिळाल्यात ना, आता आपण तिला शुभेच्छा द्यायला मोकळे. सुखी राहा भागू. तुला सुख, समृद्धी, निरोगी आयुष्य, आनंद आणि भरपूर यश मिळू दे. तात्याई, मला तुमच्या दोघांच्या पाय पडायचं. तुम्ही जोडीनं उभे राहता का? पण आताच पाया पडलीस की आमच्या. एकत्र नाही ना पडले, तुम्ही जोडीनं उभे राहा ना. अगं भागू, रडतीस का? अगं आज आनंदाचा दिवस आहे, असं रडायचं नाही आजच्या दिवशी. मी नाही रडत. मला तुम्हाला दोघांना एकत्र बघायची खूप इच्छा होती. शेवटी तो दिवस आलाच. मला पहिल्यांदा माझा वाढदिवस माझ्या आई वडिलांसोबत आणि सगळ्या कुटुंबांसोबत साजरा करता येईल. ह्या दिवसाची किती वर्ष झालं वाट बघत होते. भागू, आता इथून पुढे आम्ही सगळे तुझ्या सोबत असू. तुझं लहानपण नाही बघता आलं मला, पण इथून पुढे सगळं मीच करणार तुझं. हा, पण आई, तू सगळ्यांचं सगळं काय सांगत असतेस, माझं काहीच सांगत नाही. माझी कुठलीच आठवण नाही का ग तुझ्याजवळ? असं काही नाहीये बाळा. अगं या घरातलं लहान लेकरू आहेस तू, घरातलं शेंडेफळ. हा, आणि तसं पण आपण तिला भाकरीच्या तुकड्यावर आणलंय ना, मग कशा बरं असतील आठवणी? बघितलं, असं बोलत असते ही. सांगते, गणपती आणि गौराईच्या सणानंतर निरोपाचा पाऊस येतो, तशी गौरी नंतर तुझा जन्म झाला. त्या वर्षी गणपती जरा उशिराच बसले आणि पावसाचं मृग नक्षत्र बारीक बरसत होतं आणि डॉक्टरने मला सांगितले की दिवस भरले म्हणून. आणि मग रात्रीच कळा यायला लागल्या मला. यांनी खूप धावपळ करून मला दवाखान्यात नेलं आणि मग काय आली आमची गौराई, भागुताई. भागू, मी ना तुझी फक्त नावालाच आई आहे. तुझं सगळं तुझ्या दादानं, सूर्यदादानं केलंय, अगदी आईच्या प्रेमानं. दादा आहेच माझी आई, पण तू मला जन्म दिलाय. मी लहानपणापासून तुला काही त्रास नाही दिलाय, पण आता भरपूर त्रास देणार आहे. चल आता केक कापूया का? केक पण आणलाय? तुला देतो गुंटे, मागूचा आहे बड्डे. मागे पुण्यावने केक आणलाय, पुण्यावनं. चला केक कापून घेऊया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you.
जर काजू केक आणलाय छान. हा तुझा आजचा केक आहे, उद्याचा दुसरा. उद्या आहे ना तुझा लय जोरात आपण वाढदिवस साजरा करू. हा आता भावा बहिणीचं प्लॅनिंग झालं असेल तर आवरून झोपूयात. काय उद्या लवकर उठायचं आहे, भागूबाईच्या वाढदिवसाची तयारी करायची आपल्याला. चला चला आराम करू. चला दादा, उद्याचं नियोजन असलं जंगी टाकू ना. बघच तू. का कुणास ठाऊक भागू, पण तू आमच्यापासून लांब जाशील अशी भीती वाटायला लागली. किती बी काम केलं ना तरी काम काय सरतच नाही, उलट वाढतच जात. भागूला शुभेच्छा द्यायला बी जायचंय मला, त्याची गडबड. काम वाढतच जात, कमी मात्र होत नाही. काय ज्वेलरची पावती कुणासाठी घेतलं असेल यांनी नेकलेस? धनू झालं काय तुझं? अगं निघायचंय मला, चहा दे लवकर. धनू अगं कपडे धुवायला काय घेतली? आता विचारायचं काय तेव्हा, कपडे धुवायचेच तर आहेत का? तुमचं काही महत्वाचं राहिलंय का यात? अगं महत्वाचं काही नाही, कालच घातलेली ना आणि खराब पण नाही झाली म्हणून म्हटलं. ठीक आहे, मी बाकीचे कपडे टाकते धुवायला. धनू थांब, आता ही सगळी कपडे धुतेस तर ही पण धु, फक्त जरासं खराब झालं. धू की नको धू एकदाच काय ते सांगा. आता धु म्हटलं ना तुला. नक्की कोणासाठी नेकलेस घेतलाय यांनी? माझ्यासाठी घेणं तर शक्यच नाही.